तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार प्रतापराव जाधव यांनी सहजयोग परिवाराला शुभेच्छा देत योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला। सहजयोगाच्या माध्यमातून परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी दिलेल्या आत्मसाक्षात्कार आणि कुंडलिनी जागृतीच्या संदेशाचेही त्यांनी विशेष कौतुक केले। समाजात योग, ध्यान आणि आत्मिक शांतीचा प्रसार करण्यासाठी सहजयोग परिवार करत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमूद केले। सहजयोग आज जगातील 120हून अधिक देशांमध्ये विस्तारला असून योग आणि ध्यानाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील गावागावात विविध जनजागृती, योग शिबिरे आणि प्रचार प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रीय मंत्री जाधव यांनी सहजयोग परिवारातील सर्व साधक, कार्यकर्ते आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे, सोनाडा। नमस्कार। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या पवित्र प्रसंगी जगभरातील सर्व सहजयोगी बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य श्री माताजींनी संपूर्ण मानवजातीला सहज, सुलभ आणि पूर्णतः विनामूल्य आत्मसाक्षात्काराचा अमूल्य मार्ग दिला। सहजयोगाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात वसलेल्या कुंडलिनी शक्तीचे जागरण करून आत्मज्ञान, अंतःशांती आणि सामूहिक चैतन्याचा अनुभव जगाला दिला। हे कार्य केवळ नव्हे तर मानवाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीचे एक अद्वितीय जागतिक आंदोलन आहे। आज जग तणाव, अस्थिरता आणि विभाजनाच्या अनेक आव्हानांना सामोरे जात असताना सहजयोग प्रेम, करुणा, संतुलन आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत आहे। परमपूज्य श्री माताजीच्या या दिव्य कार्याचा गौरव करताना आपण सर्वांनी आपल्या जीवनात ध्यान, आत्मपरीक्षण आणि सामूहिकतेची मूल्ये अधिक दृढ करण्याचा